नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सातेवाडी गटात मोबाईल नेटवर्क ठप्प, ग्रामस्थांचा टॉवरवर चढण्याचा इशारा। नेटवर्क नसल्याने ग्रामस्थ संतप्त, BSNL विरोधात आंदोलनाचा इशारा। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या सातेवाडी गटात गेली अनेक दिवसांपासून नेटवर्क नसल्यामुळे मोबाईल फोन नॉट रिचेबल झाले आहेत। नेटवर्कचा चांगलाच बोजवारा उडाला आहे, त्यामुळे येथील सावरकुटे ग्रामस्थांनी BSNL टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। जागतिकीकरणामुळे तंत्रज्ञानात सुधारणा झाली आहे। तालुक्यातील खेडोपाड्यात जीवनावश्यक सुविधांबरोबरच पायाभूत सुविधा पोहोचल्या आहेत। तंत्रज्ञानामुळे जग अगदी जवळ आले आहे। शेतकरी वर्गापासून ते नोकरदारापर्यंत प्रत्येक क्षेत्र हे इंटरनेटशी जोडले गेले आहे। प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले, जणू काही मोबाईल ही जीवनावश्यक गरज बनली आहे। परंतु या सुविधेपासून आजही सातेवाडी गटातील काही गावे वंचित आहेत। सावरकुटे, माणिक, ओझर, बलठण, बांगरवाडी, धामणवन या गावात नेहमीच नेटवर्कचा लपंडाव पाहायला मिळतो। यामुळे शेतकरी, व्यापारी, शालेय विद्यार्थी, सरकारी कर्मचारी यांना नाहक मनस्ताप करावा लागतोय। विशेषतः विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे। शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांची माहिती मिळत नाही। पीक विमा भरणे, ई-पीक पेरा करणे, KYC करणे, आरोग्याच्या समस्या यासारख्या अनेक अडचणींना येथील ग्रामस्थांना सामोरे जावे लागते। यासारख्या अनेक व्यथा येथील ग्रामस्थांनी मांडल्या आहेत। तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांना देखील अनेक शासकीय कामे ऑनलाईन करणे शक्य होत नाही। पर्यायाने येथील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। यासाठी येथील BSNL नेटवर्क कोणत्याही अडथळ्याशिवाय सुस्थितीत चालले पाहिजे। यासाठी क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य KA ग्रुप अकोले तालुका अध्यक्ष अरुण गोंदके, सावरकुटेचे अध्यक्ष ललित हिले, राजूरचे अध्यक्ष विनायक पारदी, ओंकार पारदी, प्रथम बांडे, प्रवीण बांगरे, अनिकेत तपासे, अनमोल बांगरे, ऋषिकेश सुपे, मयूर हिले, ऋषिकेश दिगे, पत्रकार तुषार साबळे तसेच संघटनेचे पदाधिकारी यासह सावरकुटे KA ग्रुप तसेच ग्रामस्थांच्या वतीने टॉवरवर चढून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यामध्ये सुधारणा झाली नाही तर पुढे BSNL कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा KA ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। मी ललित KA ग्रुप शाखा अध्यक्ष सावरकुटे। आमच्या गावाला BSNLचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे। आम्हाला आमचे पोरं लेक्चर वगैरे करतात, काही नेटला प्रॉब्लेम आहे सगळा। आमच्या पोरांचे लेक्चर वगैरे थांबतात नाही का। आम्ही निवेदन पत्र दिले BSNL ऑफिसला, जिओच्या ऑफिसला दिले, पण जिओ काय होत नाही, BSNL काहीच होत नाही। आणि आमच्या जेव्हा कोण जर एक्सपायर झालं किंवा काही झालं, अडचणी आल्या तर आम्हाला फोन करायला सुद्धा काही नाही। त्यामुळे आम्ही आता KA ग्रुपच्या ऑफिसच्या तर्फे पत्र देतो, निवेदन पत्र। जर नेटवर्क जर आली तर ठीक आहे, नाही तर आम्ही टावर चढून निषेध करतोय। मोर्चे आमचा सावरकुटे गावामध्ये। ऋषिकेश केशव सुपे, सावरकुटे। तर नेटवर्क हा विषय खूप महत्त्वाचा आहे, शिक्षणाच्या बाबतीत, इतर काही बाबतीत। तर नेटवर्क, BSNL नेटवर्क हा कायम असा विषय होत आहे। नेटवर्क जाते 8-9 दिवस येतच नाही, तरी BSNL ऑफिसला पत्र देऊन पण हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही। त्यामुळे आम्ही BSNL नेटवर्कला KA ग्रुपतर्फे एक निवेदन पत्र देतोय आणि त्या विषयावरती त्यांनी लवकरात लवकर हे कार्य करावे व तो जो विषय आहे तो पूर्ण करावा, नाहीतर आम्ही KA ग्रुपतर्फे जाहीर निषेध करतो। नमस्कार, मी अरुण गोंदके। आज आपल्या कार्यालयावर सावरकुटेचे KA ग्रुपची शाखा आज त्यांनी भेट दिली आपल्या या कार्यालयावर आणि तसेच त्यांच्यासोबत त्यांनी येताना एक मोठी गंभीर समस्या आपल्यापर्यंत त्यांनी घेऊन आलेले आहेत। तर त्यांचा खूप नेटवर्क, मोबाईल नेटवर्क हा एक त्यांच्या गावातला सध्या मोठा प्रश्न बनवून बसलेला आहे। कारण की या नेटवर्क नसल्यामुळे अनेक अडचणींना सावरकुटे ग्रामस्थांना अडचणीचा सामोरा जावा लागतो। आपण सध्याच्या काळामध्ये म्हणतो आमच्याकडे रस्ते आले, लाईट आले म्हणजे विकास झाला, असं काही नाही। आज टेक्नॉलॉजीचं युग आहे। प्रत्येकाचं आज कोणतीही गोष्ट झाली ते सगळे ऑनलाईन आहे, त्यासाठी आपल्याला लागतं मोबाईल नेटवर्क। आणि कोणतेही जर शाळेचं जर शिक्षण घ्यायचं असेल, तरी लेक्चर आपल्याला अटेंड करायचे असतील
तर आपल्याला मोबाईलला नेटवर्क असणं खूप गरजेचं आहे. सध्या तिथं BSNLचा टावर आहे आणि BSNLचा टावर हा जी रेंज आहे ती 3G 4G या प्रमाणात आहे तिथं. परंतु काय होतंय की दिवसा जर समजा एकदा लाईट जर गेली किंवा ती रेंज जर गेली तर ती 4-4 तास 5 तास येतच नाही. मग अशामुळे त्यांचा कोणताही बाहेर जसं ज्यावेळेस संपर्क तुटल्यासारखं या सावरकुटे ग्रामस्थांचं होत असतं. आपल्यासोबत सर्व आपल्या के ग्रुपची सर्व टीम आलेली आहे सावरकुट्याची. आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ बाबा या मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे तुमच्याकडे काय हे होतात. ललित भाऊ हे आपले के ग्रुपचे अध्यक्ष आहेत सावरकुट्याचे. सुराज्य मराठी करिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर, अहिल्यानगर.